नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज सुद्धा असणार प्रश्नोत्तरांची रंगत, पैठणीच्या खेळातली धमाल आणि जाऊबाई करणार विजयाची शोध मोहीम. नवी मुंबईमध्ये आहोत आणि आजचा खेळ रंगणार आहे नेरूळ सेक्टर 18 मधल्या चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विधाटे कुटुंबियांमध्ये. मूळची खेड मंचरची ही फॅमिली गेली 40 वर्ष मुंबईमध्ये राहते. सगळी तयारी झाली आहे. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. विधाटे कुटुंबामध्ये आपलं स्वागत आहे. सॉरी मी तुमचा चान्स घालवला. स्पर्धा बघितली मी पेढा बनवणार का तू पेढा बनवणार. स्पर्धा सुरू झाली तुमच्या. थोरल्या जाऊबाई कोण? मी. अर्थातच या दिसतातच थोरल्या. तुम्ही ओळख करून द्या फॅमिलीची. मी सौ उषा मच्छिंद्र विधाटे. हे माझे मिस्टर मच्छिंद्र सीताराम विधाटे. हा माझा मुलगा आर्य विधाटे. हे माझे सासरे सीताराम विधाटे आणि हा माझा भाऊ प्रशांत झोडगे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव स्वाती सचिन विधाटे. हे माझे मिस्टर सचिन विधाटे, माझी मुलगी दुर्वा, माझी आई, आत्ते सासू, मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांचा मुलगा संतुष्ट. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासऱ्यांची गप्पा मारूया. सासरे आपल्या सोबत आहेत श्रीयुत सीताराम विधाटे. नमस्कार. नमस्कार. मस्त परीक्षण करा आता सुनबाईंचं. स्वभाव सांगा बरं मला थोरल्या सुनबाईंचा. तिचा थोडासा बोलसर आहे बर आणि धाकटीचा कडक आहे जरा. धाकटी कडक आहे एकदम. मग कडकपणा कधी तुमच्यावरती होतो का? कडकपणा नाही ना. नाही. बरं सासूबाई होते त्यांच्या आवडीची सुनबाई कोण होती? थोरली. थोरलेच आवडायची त्यांना. आणि तुम्हाला? धाकटी. त्यांनी वाटत घेतले त्यांना थोरली तुम्हाला धाकटी. आता तुमचे आता 10 मार्क आहेत ते परीक्षण करूनच द्या. आवडी निवडीवर देऊ नका शक्यतो बरं का. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. थोरला किंवा धाकटे असं उत्तर तुम्ही द्यायचंय मला. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंना आर्थिक नियोजन जमत नाही? थोरलीला. थोरल्यांना. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंच्या हातचे पदार्थ खायला तुम्हाला आवडतात? मोठ्या सुनबाई. मोठ्या. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाई तुमच्या तब्येतीची आवडी निवडीची जास्त काळजी घेतात? धाकटी सुनबाई. धाकट्या सुनबाई. आणि थोरल्यांचं काय? थोरली नाही जास्त घेत नाही जास्त. तक्रार आहे तुमची? विचारू का मी त्यांना डायरेक्ट? विचारा म्हणून मला परमिशन दिली. मी विचारणार त्यांना तर डायरेक्ट. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंना कामाची सतत आठवण करून द्यावी लागते? धाकट्यांनाच. आणि पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंचं रागावर नियंत्रण नाही? मोठ्या सुनबाई. मोठ्या सुनबाईंचं. तापड समोर तापड आहे. छान गप्पा मारल्यात. आणि तर तुम्ही म्हणताय तसं भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई तयार आहेत आता बझर राऊंड साठी. बघत काय काय येते धमाल. थोरल्या जाऊबाई बघतात त्यांच्याकडे बघतात आणि थोडेसे रागीट असं कळलंय आम्हाला सासऱ्यांनी. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. पटकन राग येतो. पटकन राग येतो. हा पण शांतही होतो. हो. आणि त्यांच्या रागाविषयी आम्ही बरीच गंमत करतो. म्हणजे माहित आहे ना थोड्याफार चिडचिड आहेत. मग आम्ही बस आमच्यामध्ये ठरवून अगदी त्यांना चिडवण्याचा नेहमी. काय काय चिडवतो त्यांना? बस आम्ही म्हणजे माझे दीर आम्ही नेहमी फ्रँकली वागतो एकत्र. त्यामुळे आम्ही ठरवतो की ह्यांना चिडवायचंय. आणि हा म्हणजे भयंकर स्वच्छता प्रिय. अच्छा. भयंकर. मग माझे मिस्टर त्यांच्या मागेच लागलेले असतात. आणि तुम्ही कसे? तुम्ही कसे आहेत? स्वच्छता प्रिय तुम्ही कशा आहात? कशी आहेत त्यांना विचारून घ्या. तुम्ही सांगा कशा आहेत तुम्ही सांगा. ती पण स्वच्छता पण तिला वेळेमुळे तिला करायला होत नाही ना. पण स्वच्छता प्रिय तुम्ही जे असता असं त्यांचं असं म्हणणं आहे. तर समजा 10 मार्क स्वच्छता प्रिय तिला द्यायचे तुम्ही कोणाला देऊ? मी यांना की तुम्हाला? त्यांना देऊ शकता. यांनी टाकली सगळी अवजारे टाकली तसं आहे ते खरंच सांगतो. बरं. आणि यांचा स्वभाव तर तुम्ही सांगा कसा स्वभाव आहे यांचा? ती म्हणजे कुठल्याही वेळेला पटकन उभी राहणारी आहे. बरं. काही झालं तरी मला पटकन लगेच येणार. आणि म्हणजे इतका प्रेमळ स्वभाव आहे की मनातलं पण माझ्या ओळखू शकते ती. हो का? एकदम बहिणी म्हणजे बहिणीपेक्षाही आमचं नातं एकदम चांगलं आहे. मग एकत्र का नाही राहत? एकत्र नाही राहू शकत. यांचा जॉब इकडे तिचा आणि तिच्या मिस्टरांना तिकडे जायचं. मग कधी असा प्रसंग नाही आला एकत्र आमच्याकडे गणपती असतात. एकत्र एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. जसं लहान मुलं असल्यामुळे त्यांना एकत्र ठेवण्यासाठी सॅटर्डे संडे इकडे स्पेंड करतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि गणपती असतात आमच्या घरी त्यावेळी आम्ही एकत्र येतो 7 दिवस. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. बझर राऊंड आहे. फटाफट उत्तर द्या. रोख 200 रुपये प्रत्येक बरोबर उत्तराला आहे. पहिला प्रश्न आहे तुमचं कुलदैवत कोणतं? दोघींनी वाचवलं पण काय झालं त्यांनी व्यवस्थित वाचवलं. आमचे धामणीचे खंडोबा. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि मिळत आहेत रोख 200 रुपये तुम्हाला. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंचा आवडता छंद कोणता होता?
प्रयत्नच नाही केला सांगा. टीव्ही बघणे. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर द्या. जेवण व्यवस्थित बनवणे. नाही, दोघींचे उत्तर चुकलंय आणि बरोबर उत्तर आहे कीर्तन. ऐकणे आणि कीर्तन करणे. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता अभिनेता कोणता? अहो ते नाही. अरे, इकडे निळू मुले. नाही, अच्छा. तुम्ही उत्तर द्या. दादा कोंडके. उत्तर चुकलं, तुम्ही उत्तर डायरेक्ट. निळू मुले. अगदी बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये तुम्हाला. स्वतःसाठी काय वाजवलं? मग काय? मग काय, अशी धमाल पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांनी आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय कोणत्या वर्षापासून चालू केला? बेल वाजून वर्ष, साल. बेल वाजून उत्तर द्या. तुम्ही आत्ताच उत्तर देऊ नका. अंदाजे लवकर तुम्ही उत्तर द्या. 1992. उत्तर चुकलेलं आहे आणि बरोबर उत्तर आहे 1991 साली. थोडक्यात गेलं ते. पुढचा प्रश्न आहे, या घरामध्ये गणपतीची स्थापना कोणत्या साली झाली? 1900. तुम्ही उत्तर द्या. 2007. नाही, उत्तर चुकलेलं आहे. 2008. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि त्यात रोज 200 रुपये थोरल्या जाऊ बाई. अभिनंदन. Thank you. फक्त पुढे गेले की तुम्हाला किती? 400. आणि तुम्हाला 200. बघितलं, मनातलं ओळखूच नाही शकला तुम्ही त्यांच्या मनात काय चाललंय. पैठणी पण घेऊन जातील. लवकरात लवकर मनातलं ओळखा.